पोलीस दलात निवड झालेल्या धनूर गावातील सुपुत्रांना दिला 1 मे ध्वजवंदनाचा मान। लोकनियुक्त सरपंच चेतन शिंदे यांनी केला ग्रामस्थांच्या साक्षीने या जिद्दी सुपुत्रांचा सन्मान। 1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत धनूर लोणकुटे येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI पदी निवड झालेले धनूर गावातील शेतकरी श्री संजय हिम्मत पाटील व शोभाताई संजय पाटील यांचे सुपुत्र व विजय हिम्मत पाटील यांचे पुतणे श्री ज्ञानेश्वर संजय पाटील तर दुसरीकडे दिवस उजाडल्यावर परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी कायमच दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी कष्टाने सांभाळ करणाऱ्या प्रकाश चौधरी यांचा सुपुत्र योगेश प्रकाश चौधरी यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाली, म्हणून धनूर लोणकुटे लोकनियुक्त सरपंच श्री चेतन शिंदे यांनी ध्वजारोहणाचा मान स्वतःचा असताना देखील अशा या दैदिप्यमान यशस्वी सुपुत्रांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनूर लोणकुटे लोकनियुक्त सरपंच श्री चेतन शिंदे, उपसरपंच शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भामरे, रवींद्र चौधरी, भारती चौधरी, हंसराज गुजर, वंदना पाटील, सुवर्णा शिंदे, माजी सरपंच अशोक बाबा आबा पाटील, माजी उपसरपंच विजय चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, ग्रामस्थ श्री धुडकू पाटील, विश्वास पाटील, भटू चौधरी, संजय पाटील, प्रकाश चौधरी, देवीदास पाटील, सुरेश शिंदे, पुंजू पाटील, राजेंद्र वाघ, वसंत पाटील, रोहिदास पाटील, पंढरीनाथ पाटील, राहुल पाटील, कल्पेश पाटील, नानाभाऊ पाटील, रमेश पाटील, विजय भामरे, घनश्याम पाटील, दीपक पाटील, ग्रामसेवक शरद ठाकरे, कृषी अधिकारी मासुडे, पोलीस पाटील संदेश पाटील, राहुल सिरसाट, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन जाधव, लोकेश वाघ, रावसाहेब कोळी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी धुळे राजदीप शिंदे।